मिरजेत नशेखोरांचा हैदोस, चालती एसटी अडवून कंडक्टरला मारहाण, पोलिसांवरही चाकूने हल्ला. नशेखोरांची दहशत वाढली, पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत, दोघे ताब्यात. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड समोर काही नशेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालती एसटी बस अडवून कंडक्टरसोबत वाद घालत त्याच्यावर मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मार्केट यार्ड समोर काही नशेखोरांनी एसटी बस अडवून चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर कंडक्टरसोबत वाद घालत त्याच्यावर मारहाण करण्यात आली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताच नशेखोरांनी पोलिसांशी हुज्जत घालत थेट पोलिसांच्यावर हल्ला चढवला. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाला. घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज नेटवर्क. आज साधारणतः 9 वाजता एक इन्सिडेंट घडला आहे. त्याच्यामध्ये 2 इसम होते जे त्यांचे एस टीशी भांडण चालू होतं. त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडीबाज सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघंही तिथे पोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे. सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे. दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया, गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे.